पुण्यातील एकता नगरीमध्ये पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांचं सुरक्षित जागी स्थलांतर सुरू। पाणी अडवण्यासाठी आधुनिक बॅरिकेड्स लावले। नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अडकलेली वाहनं रेस्क्यू करण्यात यश। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं पार्क केलेली वाहनं अडकली। गोदाकाठचा आठवडी बाजारही बंद। गंगापूरसह दारणा धरणातून विसर्ग। कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली। सध्याची पाण्याची पातळी 39.3 फूट। धोका पातळी ओलांडायला 4 फूट बाकी। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर। कृष्णा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल। 19 कुटुंबातील 127 नागरिकांचं स्थलांतर। सांगलीमध्ये एनडीआरएफ पथक दाखल। पावसाचा मुंबई पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम। मुंबई पुणे रेल्वे दरम्यान धावणाऱ्या 7 एक्सप्रेस रद्द। डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, प्रगती आणि इंटरसिटी एक्सप्रेस रद्द। मोनोरेल अजूनही विस्कळीतच। सकाळपासूनच मोनोरेल सेवा रखडत सुरू। काल वडाळ्यामध्ये मोनो बंद पडल्यानं अडकले होते प्रवासी। घटनेच्या चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। अतिवृष्टीमुळे राज्यातल्या 350 गावात 4,11,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड, वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची कृषी मंत्री भरणे यांची माहिती। मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं भरली। सर्व धरणांमधील पाणीसाठा 92.42%वर। विहार सरोवर आणि तुळशी धरण 100% भरलं। नवी मुंबईची पाण्याची चिंता मिटली। मोरबे धरण 100% भरलं। दोन्ही दरवाजे उघडले। कोल्हापुरातील नृसिंह दत्तवाडीचे मंदिर पाण्याखाली। कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये 11 फुटांनी वाढ। संपूर्ण नृसिंहवाडी दत्त मंदिराला पुराचा वेढा। उजनी आणि वीर धरणातील विसर्गामुळे पंढरपुरात भीमा नदी पात्रातील सर्व मंदिरांना पाण्याचा वेढा। पंढरपूरच्या सखल भागात सतर्कतेच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी। विरार वसई शहर 5 दिवसापासून जलमय। वसई आणि नालासोपाऱ्याला जोडणाऱ्या वसंतनगरी रस्त्यावर 5 दिवस कंबरभर पाणी। रेल्वे लोकलमध्ये गर्दी। नागरिक आणि प्रवाशांची पावसामुळे दैना। ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीनं धोका पातळी ओलांडली। कल्याणच्या वालधुनी पुलावर पाणी। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न। कोकणात सतत पडणाऱ्या पावसानं अनेक ठिकाणी भातशेती पाण्यात। शेतीच्या नुकसानीच्या भीतीनं बळीराजा चिंतेत।